नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जानकी विचार करत असते की काही झालं तरी आता ऐश्वर्या या घरची धाकटी सून आहे आणि त्यामुळे काही झालं तरी आता शेवटी तुला जानकी तिला भेटायला जावंच लागेल. म्हणून आता जानकी ऐश्वर्याला भेटायला जायचा विचार करत असते आणि तेवढ्यात आता इकडे माया मात्र आता म्हणते की आता या घरातील थोरली सून आहे तर ती नक्की धाकट्या सुनेला भेटायला जाणार म्हणजे जाणारच. आणि हॉस्पिटलमध्ये मात्र आता फॅमिली ड्रामा नाही तर सस्पेन्स ड्रामा घडणार आहे. आणि हे पण जानकी किती काही झाले तरी शेवटी माया तुला या सगळ्यामध्ये अडकवणार म्हणजे अडकवणारच. त्यानंतर आता जानकी घाईने ही भेटायला जायला निघते आणि माया लगेच तिचा पाठलाग करत तिच्या मागे जाते, कारण मास्कमॅनचा वेश घेऊन तिला मात्र ऐश्वर्याला मारायला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आणि हे सगळं जानकीने प्लॅन केलेलं आहे, म्हणजे जानकीच ते मारायला आली आणि जानकीवर हे सर्व आरोप येण्यासाठी मायाचा हा प्लॅन असतो. त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर साहेब मात्र ऋषिकेश आणि सौमित्र यांना सांगतात की काल रात्री जेव्हा गोडाऊनच्या बाहेर आम्ही म्हणजे जानकी रणदिवे यांना तेथे पाहिलेलं होतं, जेथे मात्र आता तो ॲक्सिडेंट झालेला आहे, म्हणजे जेथे हा मर्डर झालेला आहे, तर तेथे मात्र आता ती बॉडी इथून हलून मात्र इकडे रोडला आणून टाकली, मेन रोडला, हायवे रोडला. आणि आता मात्र हे सर्व कोणी केलं असेल त्यावरती इन्स्पेक्टर साहेबांना मात्र आठवते की जानकी रणदिवे आपल्याला काल भेटल्या होत्या, काल रात्री गोडाऊनच्या बाहेर खूप घाबरलेल्या होत्या. म्हणून आता हे सर्व आठवल्यानंतर तो ऋषिकेशला विचारतो, ऋषिकेश रणदिवे तुम्ही तर म्हटला होतात की तुम्ही काल रात्री सगळेजण घरीच होतात, मग तुमच्या मिसेस कुठे होत्या? कारण त्या घरी नव्हत्या, काल रात्री गोडाऊनच्या बाहेर रस्त्यावर मी त्यांना बघितलं होतं, त्यांना भेटलं सुद्धा होतं. त्यामुळे संशयाची जी सुई आहे ती सगळी जानकी रणदिवे यांच्यावर आहे. हे ऐकून आता सौमित्र आणि ऋषिकेश यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये सयाजीराव आणि आता कावेरी काकू तेथे आहेत, रडत आहेत, अगदी खाली मान घालून बसलेले आहेत. सारंगसुद्धा तेथेच आहे आणि जानकी आता ऐश्वर्याला भेटायला आलेली असते. आणि आता तिच्या मागे आता ही माया मास्कमॅनचा वेश घेऊन येते आणि सगळं काही डोकावून बघत असते. आता जानकीला मात्र आत जायचं असतं, परंतु सयाजी काकांची माणसं आणि सयाजी काका इथेच आहेत. मग आतमध्ये कसं जायचं, कारण सयाजी काका आपल्याला आतमध्ये सोडणार नाही हे जानकीला माहिती असतं. आणि ऐश्वर्याला भेटणं तर खूप गरजेचं आहे, काही झालं तरी मला तिला भेटावंच लागेल. आता जानकी लगेच आता आतमध्ये डॉक्टरांचा कोट वगैरे घालायला जाते, ऐश्वर्याला तिला भेटायचंच असतं. परंतु इकडे माया ठरवते की आता जानकी तू स्वतः मात्र येथे ऐश्वर्याला भेटायला येऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास, तुला अगदी आत जाण्याच्या अगोदरच मी ऐश्वर्याला कायमची संपवणार. आणि आता मात्र जानकी तू यामध्ये अडकवणार, परंतु मला भीती या गोष्टीची वाटते की आता जर ऐश्वर्या शुद्धीवर आली आणि तिने जर माझं नाव घेतलं तर काय करायचं. त्यासाठी काही झालं तरी शेवटी ऐश्वर्याचा पत्ता मला बदलावा लागेल आणि तो पत्ता म्हणजे शेवटी मुक्काम पोस्ट व नरकात तिला जावंच लागेल. त्यानंतर आता इकडे जानकी मात्र डॉक्टरांचा वेश वगैरे घालते आणि नर्स आहे की डॉक्टर आहे असं बनून मात्र ती ऐश्वर्याच्या रूममध्ये जाणार असते, तोंडाला मास्क वगैरे लावते आणि ती ऐश्वर्याच्या तेथे त्या रूममध्ये निघते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की तुम्ही असं का बोलतात, माझ्या बायकोवर संशय का घेतात. त्यानंतर आता लगेच हे इन्स्पेक्टर म्हणतात की जेव्हा आम्ही त्यांना बघितलं होतं तेव्हा त्या खरंच खूप घाबरलेल्या होत्या आणि आता मात्र आमच्या लक्षात येत आहे की आता त्यांची जी काही अवस्था झाली होती तर ती ह्या सगळ्यामुळे. पण त्याच वेळेस मात्र त्यांनी ऐश्वर्यावर गोळी झाडली होती आणि त्या सर्व घडलेलं आहे. त्यानंतर सौमित्र म्हणतो की एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही चुकीचं बांधत आहे. एकदा आम्ही वहिनींना विचारतो नक्की हे सर्व काय आहे, त्या जेव्हा सांगतील तेव्हा मात्र आता हे सर्व नक्की काय झालेलं आहे वहिनी सांगू शकतात. त्यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात की जी चौकशी आम्हाला करायची आहे ती तुम्ही केलेली कसं चालेल, त्यामुळे तुम्ही एक काम करा, फोन करा आणि त्यांना ताबडतोब बोलावून घ्या. आणि आता इन्स्पेक्टर ऋषिकेशला म्हणतात की तुम्ही शांत राहा, आम्हाला आमच्या प्रोसिजर प्रमाणे काम करून द्या, तुम्ही जानकी रणदिवे यांना येथे बोलावून घ्या. त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मी जानकीला बोलावून घेतो. म्हणून तो जानकीला फोन करायला घेतो. जानकी मात्र फोन उचलत नाही. तर आता ऋषिकेश म्हणतो की मी आईला घरी फोन करतो. तेव्हा आता ऋषिकेश घरी सुमित्राच्या मोबाईलवर फोन करतो. तेव्हा आता लगेच ऋषिकेश मात्र आईला विचारतो की जानकी कुठे आहे, तिचा फोन ती काही उचलत नाही. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अरे ती घरात नाही. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की घरात नाही म्हणजे जानकी कुठे गेली. त्यावरती सुमित्रा विचारते की काय झालं ऋषिकेश, तू तिच्याबद्दल का विचारतोस. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की काही नाही, कारण इन्स्पेक्टर साहेबांना तिच्याविषयी चौकशी करायची आहे. आता हे ऐकल्यानंतर सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की अरे काय बोलतोस, जानकीचा याची काय संबंध आहे, अरे जानकी कधी असलं पाप नाही करणार, तू त्या साहेबांना सांग. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघ आई, तू अगोदर शांत हो, तू टेन्शन घेऊ नको.
नकोस, मी त्यांच्याशी बोलतो, तू इतकी पॅनिक होऊ नकोस. आणि आता ऋषिकेश फोन ठेवतो तर आता विचार करतो की काय झालं. जानकीचा फोन सुद्धा लागत नाही, ती तर घरी सुद्धा नाही, नक्की गेली कुठे असेल. लगेच इन्स्पेक्टर साहेब हे सर्व ऐकून ऋषिकेशला म्हणतात की काय झालं, तुमच्या मिसेस घरी नाही, मग आता तुम्हीच एक काम करा, त्यांना इथे घेऊन या. त्यानंतर आता समोर कावेरी काकू आणि सयाजीराव बसलेले आहेत. जानकीला मात्र ऐश्वर्याच्या त्या रूममध्ये जायचं असतं, म्हणून ती आता फाईल वगैरे हातात घेते आणि डॉक्टरांचा वेश घेत आता अगदी त्यांची नजर चुकवत आत जाते. ती आतमध्ये जायला निघणार म्हणजे दरवाजा उघडणार, तोच लगेच सयाजी म्हणतो की थांबा. सयाजीला असं वाटतं की डॉक्टर आहे. आता जानकीला तर धक्काच बसतो, ती घाबरते. सयाजी आता जानकीच्या मागे येतो. जानकी मात्र आपलं तोंड पुढे करते आणि आता सयाजी विचारतो की डॉक्टर, माझी पोरगी कशी आहे? माझी पोरगी लवकरात लवकर तर बरी होईल ना? आता जानकी काही न बोलता फक्त आपल्या हातवारे डन असं म्हणते. आणि सयाजी पुढे म्हणतो की जर ती काही तिचं बरं वाईट झालं तर मी काय करेल सांगता येत नाही, म्हणून आता देव धमकावतो. तेवढ्यात मात्र आता ही माया मास्कमॅन म्हणून ऐश्वर्याला मारायला तिच्या रूम मध्ये येतच असते. जानकी आता काही न बोलता घाईने आता लगेच आतमध्ये निघून जाते. जेव्हा आत येते तर ऐश्वर्याची ती परिस्थिती आणि ती अवस्था बघून जानकीला खूप वाईट वाटतं, रडू येतं आणि ती आपल्या तोंडाचा मास्क काढून मात्र आता ऐश्वर्याच्या जवळ येऊन बसते. आणि आता ऐश्वर्याच्या जवळ आल्यानंतर जानकीला सर्व काही तो प्रकार आठवतो, डोळ्यामध्ये पाणी येते. जेव्हा ऐश्वर्याला गोळी लागलेली आहे ते क्षण मात्र जानकीला आठवायला सुरुवात होते. जानकी रडतच ऐश्वर्याला म्हणते की मला माफ कर ऐश्वर्या, मला माहिती आहे की माझ्यामुळे तुझी ही अवस्था अशी झालेली आहे. तेव्हा ऐश्वर्या बेशुद्ध असते. प्लीज ऐश्वर्या, अगं शुद्धीवर ये, डोळे उघड, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि हे बघ ऐश्वर्या, मी खरंच तुझी गुन्हेगार आहे, परंतु मी मुद्दाम हे सर्व नाही केलं ग. जानकी रडतच ऐश्वर्याचा हात धरते आणि म्हणते की ऐश्वर्या शुद्धीवर ये ना ग, डोळे उघड ना ग. म्हणून जानकी आता हात धरून खूप रडत असते. त्याच वेळेस मात्र आता ही मास्क म्हणजे ही माया अगदी तोंडाला काळा मास्क वगैरे लावून तेथे येते. आणि तेवढेच समोर कावेरी काकू सयाजींना म्हणतात की अहो पाण्याचा घोट तरी घ्या, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यावर आता सयाजी तिच्यावरच ओरडतो, आतमध्ये माझी मुलगी जीवन मरणाच्या दारात अगदी मृत्यूशी झुंज देत आहे आणि तुम्हाला येथे पाणी प्यायला सांगते. तोपर्यंत ती अगदी म्हणजे शुद्धीवर येत नाही, तोपर्यंत मी पाण्याचा घोट काहीच घेऊ शकत नाही. म्हणून कावेरी काकू आता तेथील जे काही सयाजीची माणसं आहेत त्यांना म्हणते की हे बघा, ते माझं काही ऐकणार नाही, तुम्ही त्यांच्यासाठी जा आणि चहा घेऊन या. तेव्हा ती माणसं आता तेथून जातात आणि तेवढ्यात ही माया आहे तर ती आत घुसण्याचा प्रयत्न करणार असते. आणि तेवढ्यात नर्स आता ऐश्वर्या रणदिवे यांच्या आईवडील म्हणून आता या दोघांना विचारायला येतात. त्यांना आता काही मेडिकल पेपर्सवर सह्या करायला बोलवलेलं असतं आणि पैसे भरायला सुद्धा. तेव्हा दोघंही आता डायरेक्ट आता रिसेप्शनवर तेथे निघून जातात आणि मायाच्या तर अगदी मनाजोगतं होतं, कारण तिला आतमध्ये जायला चान्स मिळतो. त्याच संधीचा फायदा घेऊन आता ही माया आत घुसते. आतमध्ये जानकी ही ऐश्वर्याचा हात धरून म्हणते की हे बघ, देवाने एक संधी मला दिलेली आहे ऐश्वर्या, तुझ्या ह्या गुन्ह्यातून मला मुक्त करण्याची, तू शुद्धीवर आलीच पाहिजे. आणि देवाला हात जोडून जानकी म्हणते की देवा काही कर, पण आता ऐश्वर्याला वाचव. आणि तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि जानकी मात्र कॉल घ्यायला जाते. आणि तेवढ्यात आता ही माया आहे तर ती आता चाकू बाहेर काढते. आणि तेवढ्यात मात्र आता ही माया चाकू खुपसायला येणार, तो जानकीचं लक्ष जातं. जानकी लगेच आता तिला धरते आणि तिचा जो काही आता ऐश्वर्यावर उगारणारा चाकू आहे, ऐश्वर्याला मारणार, तोच लगेच ती चाकू धरते, एका हाताने तिला धरते. परंतु आता ही माया तिच्याशी अगदी झटापट करत असते चाकू हिसकवण्यासाठी आणि ऐश्वर्याच्या पोटात चाकू खुपसण्यासाठी. दोघीमध्ये आता ही झटापट सुरू असते. ऐश्वर्या एक डोळा उघडून मात्र बघत असते, तिला थोडीशी ग्लॅनी आलेली असते आणि ती आता शुद्धीवर येताच हे सर्व पाहते, परंतु तिला काही कळत नसतं. तर जानकी मात्र आता ह्या मायाला धरते आणि अगदी तिची गचंडी धरून तिला आसडते आणि तिच्या हातातील चाकू हिसकावून घेऊन मात्र तो चाकू आपल्या पायाने तिला मारता मारता बाजूला अगदी लुटून देते. आणि तेव्हा कुठे आता ही माया म्हणजे जानकीला असं वाटतं की मास्कमॅन आहे. जानकी मात्र तिला आता खूप मारत असते. ऐश्वर्या आता डोळे उघडून हे सर्व बघत असते आणि तेवढ्यात मात्र आता जानकी तिची चांगली गचंडी धरते आणि तिच्या चेहऱ्यावरचा मास्क वगैरे आहे तर तो हटवण्याचा प्रयत्न करत आहे. दोघीमध्ये चांगली झटापट सुरू असते. जानकी त्या तोंडाचा मास्क काढण्याचा खूप प्रयत्न करत आहे, इतका तोंडाचा मास्क तिच्या ओढत असते, परंतु माया तिला काही हे सर्व जमून देत नसते. शेवटी आता जानकी तिच्या तोंडाचा मास्क आहे ते धरून ओढते, परंतु माया मात्र अजून तोंड तिकडेच असतं आणि जानकी तिला मागून खेचत असते. तेवढ्यात ऐश्वर्याला शुद्ध आलेली आहे आणि ऐश्वर्या मात्र आता थोडंसं काहीतरी बोलते आणि जानकीचं ऐश्वर्याकडे लक्ष जातं. आता मात्र जानकी ऐश्वर्याकडे बघतच असते, तर माया आता त्या संधीचा फायदा घेऊन जानकीला लुटून देते. आणि आता धावतच जेव्हा माया बाहेर येते, मास्कने तिने आपल्या चेहऱ्याचा मास्क आहे तो पुन्हा लावून घेतलेला असतो आणि आता जेव्हा ती बाहेर धावतच येते तर सयाजीला येऊन धडकते.
सयाजीराव मात्र आता तिला चांगलाच पकडतो. त्यानंतर आता आतमध्ये जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या काही कर, परंतु डोळे उघड ऐश्वर्या, डोळे उघड. आणि मास्कमॅन मात्र तुला मारायला आला होता, तुझ्या जीवाला धोका आहे. हे बघ ऐश्वर्या, मी तुला खरं सांगते की मला तुला मारायचं नव्हतं. तुझ्या जीवाला खरंच धोका आहे त्या मास्कमॅन पासून. तू प्लीज मला गुन्हेगार समजू नकोस. तेव्हा ऐश्वर्या डोळ्यात अगदी बघून मात्र जानकीकडे बघत असते. ऐश्वर्याला आता अगदी ग्लानीतच असते ती, कारण तिला आता थोडी थोडी शुद्ध आलेली आहे आणि ती जानकीकडे सारखी बघत आहे. मात्र जानकी ही ऐश्वर्याला धरते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की हे बघ मी आहे, मी तुला काही होऊन देणार नाही, तू काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे, तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त स्वतःची काळजी घे. तेवढ्यात परत ऐश्वर्या आता बेशुद्ध व्हायला सुरुवात होते आणि आता जानकी घाबरते. जानकी म्हणते की ऐश्वर्या काय होतं तुला. तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा आता ही बेशुद्ध पडणार असते आणि त्यानंतर बाहेर मात्र सयाजीने ह्या मायाला धरलेलं असतं, ह्या मास्कमॅनला. आणि मास्कमॅन मात्र आता म्हणजे ही माया सयाजीला अगदी धक्का देते आणि लगेच तिथून मात्र पळ काढते. आता पळ काढल्यानंतर मात्र आता ती बाहेर पळून गेल्यानंतर मात्र लगेच सयाजी आत येतो. आतमध्ये मात्र जानकी ही ऐश्वर्या डोळे उघड, ऐश्वर्या काय होतं तुला, डोळे उघड म्हणून आता ती ऐश्वर्याला उठवत असते. आणि तेवढ्यात सयाजी आतमध्ये येतो आणि तो जानकीला ओळखतो. तेव्हा मात्र आता सयाजी जानकीवर ओरडतो की तू इथे काय करतेस आणि तू इथे कशाला आली होती, माझ्या पोरीचा खून करायला आली होतीस ना. तेव्हा जानकी नाही असं म्हणते आणि आता जानकी रडतच म्हणते की हे बघा अहो, आत्ताच ऐश्वर्याने डोळे उघडले होते, ऐश्वर्या शुद्धीवर आली होती. तेव्हा मात्र आता सयाजी म्हणतो की काही झालं तरी आता मी तुला जिवंत नाही सोडणार. आणि तेवढ्यात मात्र आता सयाजीचे जे काही माणसं आहेत तर ते चहा घेऊन आत येतात. तर जानकी लगेच म्हणते की हे बघा त्या मास्कमॅनला पकडायला हवं, ऐका माझं. म्हणून जानकी आता या म्हणजे या सगळ्यांना बाजूला लुटून तेथून निघून जाते मास्कमॅनचा पाठलाग करत. तेव्हा आता सयाजी म्हणतो की आता आपल्या माणसांना पकडा, तिला पकडा, तिच्या मागे जा. तेव्हा आता सयाजीचे माणसं जानकीचा पाठलाग करत तिच्या मागे धावतात. सयाजी ओरडत म्हणतो की तिला सोडू नका, तिला पकडून आणा. तेवढ्यात आता जो काही खाली चाकू पडलेला आहे तर सयाजी आपल्या खिशातील रुमाल वगैरे काढून तो चाकू उचलतो. चाकू उचलून मात्र आता त्या चाकूकडे तो सारखा बघत असतो. त्यानंतर आता माया ही हॉस्पिटलच्या बाहेर येते आणि शेवटी ती तेथून पळून जाते. परंतु आता जानकी तिला तिच्या पाठलाग करत येतच असते, इकडे तिकडे तिला शोधत असते. आणि तेवढ्यात मात्र आता सयाजीचे माणसं मागून येतात आणि जानकीला अगदी आतमध्ये घेऊन जातात, तिला पकडतात. त्यानंतर आता इकडे घरी सुमित्राला खूप काळजी लागलेली असते की जानकी न सांगता कुठे गेली असेल. आणि तेवढ्यात आता नाना तेथे येतात. नाना जानकीला विचारतात की काय झालं अगं काय. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की ही जानकी असं का वागते तेच मला नाही कळत. अहो, घरात इतकं सगळं काही होत असताना तिने घरात काही सांगून जायला नको का, आणि जानकीची खरंच मला काळजी वाटते. तेव्हा आता नाना म्हणतात की सुमित्रा अगं तिला काहीतरी काम निघालं असेल म्हणून ती गेली असेल आणि तू कशाला काळजी करते बरं, सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सगळं कसं ठीक होईल, तुम्ही तर म्हणतात की सगळं काही ठीक होईल परंतु काहीच कसं ठीक होत नाही. आपल्या मागची जी संकट आहे तर ती संकट संपतच नाहीत. त्यावरती आता नाना विचारतात की अगं सुमित्रा तू असं का म्हणतेस. तर सुमित्रा सांगते की आत्ताच ऋषिकेशचा फोन येऊन गेला होता आणि जानकीला सुद्धा आता पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. हे ऐकून आता नानांना धक्का बसतो. नाना म्हणतात की काय बोलते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, आता जानकीची सुद्धा चौकशी ऐश्वर्याच्या बाबतीत होणार आहे कारण संशय पोलिसांना आहेत. आता हे ऐकून नानांना आणखीनच धक्का बसतो. सुमित्रा सुद्धा आता खूप टेन्शन मध्ये येते आणि म्हणते की खरंच मला काय समजेनास झालेला आहे. एकतर जानकीचा फोन सुद्धा लागत नाही आणि हे बघा मी काय म्हणते की आपण तिला जाऊन शोधूयात. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं सुमित्रा थांब, ऋषिकेश आणि सौमित्र ह्या दोघांना घरी येऊन दे, मग आपण काय करायचं आहे ते करू. तेव्हा सुमित्रा म्हणते की त्यांना येईपर्यंत आपण घरातच बसायचं का. आणि हे बघा जानकीच्या बाबतीत जर काही झाले तर नको, मला खरंच खूप काळजी वाटते. आणि सारंग कुठे आहे. आणि तेवढ्यात मात्र आता नानाही सारंगला आवाज देतात. आता मात्र सारंग धावतच येतो आणि काय आई नाना तुम्ही कशाला आवाज दिलं असं विचारतो. तेव्हा आता सुमित्रा विचारतं की सारंग जानकी कुठे गेली आहे तुला माहिती आहे का. यावरती आता सारंग सुद्धा नाही असं म्हणतो. तर सुमित्रा आणखीनच आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, जानकी तरी कुठे गेली असेल. बघितलंस का, सारंगला सुद्धा माहिती नाही की जानकी कुठे गेली म्हणून. आणि सुमित्रा डायरेक्ट सारंगला म्हणते की जे काही काम असेल ते सगळे सोड आणि अगोदर जानकीला शोधायला जा बरं. त्यावरती सारंग म्हणतो की आई मी कुठे शोधणार जानकी वहिनीला, फक्त वहिनीच नाही त्या माया सुद्धा घरामध्ये नाहीत.
त्या सुद्धा कुठेतरी बेपत्ता आहेत आणि आता ह्या दोघी जणी न सांगता कुठे गेल्या काय माहिती. म्हणून आता सुमित्रा आणि नाना यांना दोघी घरात नाही म्हटल्यानंतर आणखीनच अगदी धक्का बसतो, टेन्शन येतं. नाना आता सारंगला सांगतात की हे बघ तू एक काम कर, तू मायाला फोन कर, मला असं वाटतं की जानकी तिच्या सोबतच असेल. तेव्हा आता नाना हे सुमित्राला म्हणतात की सुमित्रा तू काळजी करू नको, स्वतःची काळजी घे. आता त्यानंतर आता जानकीला गुंड इकडे पकडून आतमध्ये हॉस्पिटलला सयाजीच्या समोर घेऊन येतात. जानकी म्हणते की प्लीज मला सोडा, काय करतात तुम्ही, का मला पकडलं आणि सोड मला म्हणून जानकी हिसकावत असते. आणि तेवढ्यात कावेरी काकू आणि सयाजी समोर आता जानकी उभी राहते. तेव्हा आता सयाजी म्हणतो की माझ्या पोरीला मारण्यासाठी तू इथपर्यंत आलीस का, त्यामुळे काही झालं तरी मी तुला नाही सोडणार. त्यावरती आता जानकी म्हणते की हे बघा मी सांगते, मी ऐश्वर्याला मारण्याचा प्रयत्न नाही केलेला, तो मास्कमॅन मात्र आपल्या ऐश्वर्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. मी आता तिला वाचवलं आणि तो मास्कमॅन आत्ताच पळून गेला, तो जास्त लांब गेला नसेल, मला पकडायला हवं, तुम्ही चला म्हणून जानकी आता मास्कमॅनला पकडायला निघते. परंतु आता ही गुंड पुन्हा जानकीला धरतात. तेव्हा आता सयाजी जोरात जानकीवर ओरडतो आणि हे सगळं नक्की तूच केलं असेल आणि तुझ्यामुळेच मात्र आता झालं असेल हे सर्व, तूच काहीतरी करत असेल आणि आम्हाला बघून तू पळाली असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते की मी काहीच असं केलेलं नाही. तेव्हा मात्र आता ती कावेरी काकूंना म्हणणार तोच लगेच सयाजी जानकीवर ओरडतो की तुझं थोबाड बंद कर, अगं तू तर माझ्या पोरीचा काटा काढायला आली होतीस ना, त्यामुळे मी सुद्धा आता तुला जिवंत नाही सोडणार. म्हणून तो जानकीचा अगदी गळा आहे तर तो जोरात दाबतो. जानकीला खूप त्रास होत असतो. कावेरी काकू रडतच आता सयाजीला म्हणतात की सोडा, अहो सोडा ना. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब हे सगळेजण तेथे येतात आणि म्हणतात की सयाजीराव सोडा त्यांना, तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका, प्लीज त्यांना सोडा. म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब सयाजीचा हात धरून ओढतात. तेव्हा आता जानकीला खूप ठसका लागलेला असतो आणि कशीबशी आता जानकी दम टाकते आणि सयाजी मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तुझ्यामुळे आज मी हिला सोडतोय, परंतु मी हिला नाही सोडणार. त्यावरती आता लगेच सयाजीराव खूप अगदी रिॲक्ट झालेला आहे. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सयाजीराव शांत व्हा. तेव्हा सयाजी म्हणतो की ही इथे का आली मला सांग ना, माझ्या पोरीला मारण्यासाठीच ही इथे आलेली आहे ना. आणि हे बघ ही एकटीच नव्हती तर हिच्याबरोबर आणखीन एक अनोळखी मास्क वगैरे घातलेला व्यक्ती होता आणि ह्या दोघीमध्ये झटापट सुरू होती. नक्की तो मास्कमॅन होता की नक्की कोण होता. परंतु जेव्हा आम्हाला आवाज आला तेव्हा मात्र आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा मात्र ही आम्हाला धक्का मारून पळून गेली, नाहीतर मात्र ह्या जानकीने माझ्या आयुष्याचा जीव घेतला असता. आणि आता आपल्या खिशातून तो चाकू आहे तर तो चाकू रुमालने धरून मात्र इन्स्पेक्टर साहेबांना दाखवतो आणि म्हणतो की हा बघा हा चाकूनीच मात्र ते ऐश्वर्याला मारणार होते हे लक्षात घ्या. आता इन्स्पेक्टर साहेब तो चाकू हातात घेतात आणि जानकीकडे बघतात. तेव्हा जानकी नाही करत आता कावेरी काकूंकडे सुद्धा रडतच बघत असते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तो चाकू समोर धरून जानकी रणदेवी यांना विचारतात की हा चाकू तुम्ही समोर आणला होतात आणि खरंच तुम्ही ऐश्वर्यावर हल्ला करणार होतात का. तेव्हा आता रडतच जानकी नाही म्हणते आणि हेच सांगण्याचा मी केव्हापासून प्रयत्न करत आहे की मी ऐश्वर्यावर हल्ला केलेला नाही, कारण मी तिला वाचवत होते, हल्ला नव्हते करत. मास्कमॅन मात्र हा चाकू घेऊन आला होता आणि तो ऐश्वर्यावर हल्ला करत होता. आमच्या झटापटीत मात्र हा चाकू तेथे पडला असेल. मास्कमॅनच्या मागे मी अगदी त्यांना पकडायला धावले होते आणि यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की वाटेल त्या गोष्टी आहे बनवून सांगू नका, कारण ज्या ठिकाणी गोडाऊनच्या बाहेर म्हणजे आतमध्ये ऐश्वर्याला गोळी लागली होती तर त्या गोडाऊनच्या बाहेरच आम्ही तुम्हाला बघितलेलं होतं, त्यामुळे ही लपाछपी तुम्ही करू नका. तर जानकी म्हणते की हे बघा मी खरंच तुम्हाला सांगते ही लपाछपी नाही करत, मी खरंच काही केलेलं नाही. तर सयाजी जोरात जानकीवर ओरडतो तुझं थोबाड बंद कर असं म्हणतो. तिने जर काही केलं नाही तर डॉक्टरांचे कपडे घालून ही आत का गेली होती. यावरती इन्स्पेक्टर साहेब सुद्धा विचारतात की यावरती तुमचं काय सोल्युशन आहे. यावरती जानकी म्हणते की ऐश्वर्याची तब्येत कशी आहे आणि ती तब्येत अगदी बरी आहे की नाही म्हणून बघायला मी तेथे गेले होते, तिच्याशी बोलायला मी तेथे गेले होते. आणि हे बघा सयाजी काका तुम्ही माझ्यावर का संशय घेतात. पण इन्स्पेक्टर साहेब जानकीला काही बोलून देत नाही. जानकीला ते पोलीस स्टेशनला यावं लागेल असं म्हणतात आणि जानकीला मात्र आता ह्या कॉन्स्टेबल आहे तर त्या पकडतात. जानकी म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच काही केलेलं नाही. आणि आता पोलीस जानकीला पकडून नेत असतात. तर जानकी ओरडत म्हणते की कावेरी काकू माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलेलं नाही म्हणून. मास्कमॅन आहे तो तिला मारण्याचा प्रयत्न करत होता. जानकी ओरडोरडू सांगत असते आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर ऋषिकेशला फोन करून सांगतात आणि पोलीस स्टेशनला बोलावतात. मात्र जानकीला पोलीस स्टेशनला आणलेलं असतं. ऋषिकेश धावतच पोलीस स्टेशनला येतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जानकीला का असं पकडून आणलं. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बघूयात की तुमच्या समोर त्या काही खरं सांगतात की काय. पवित्र सुद्धा तेथे आलेला असतो. आता ते सगळं काही रेकॉर्ड करून घेतलं जात आहे. तर ऋषिकेश विचारतो की जानकी तू कुठे गेली होती. तेव्हा जानकी खाली मान घालत म्हणते ऐश्वर्याला भेटायला गेले होते. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की तेथे जाण्याची काय गरज होती. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात
की हे बघा मी सांगतो, कारण यांनी ऐश्वर्यावर गोळी झाडली होती आणि ऐश्वर्याने हे कुणाला सांगू नये म्हणून मात्र त्या ऐश्वर्याला मारण्यासाठी तेथे गेल्या होत्या। तेव्हा सौमित्र म्हणतो की तुम्ही इतकं ठामपणे कसं सांगू शकतात आणि जानकी बहिणीवर असे आरोप कसे करू शकतात आणि तुमच्याकडे तसा काही पुरावा आहे का? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आता मात्र हे सर्व खोटं आहे आणि मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी खरंच काही केलेलं नाही। मी ऐश्वर्याला वाचवायला तेथे गेले होते आणि तो मास्कमॅन तेथे आला होता ऐश्वर्याला मारण्यासाठी। आणि हे बघा सौमित्र भाऊजी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच ऐश्वर्याला नाही मारले। तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो जो चाकू आहे तेथे सयाजींना पडलेला सापडला आणि तेथे फक्त जानकी रणदिवेच होत्या आणि जानकी रणदिवे तुम्ही अजून किती खोटं बोलणार आहात? काल रात्री सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर होतात, कुठे गेला होतात तुम्ही? तेव्हा आता जानकी म्हणते की मी मायासोबत गेले होते कारण मायाच्या आई वडिलांना ऐश्वर्याने डांबून ठेवलं होतं। ऐश्वर्याच्या तावडीतून मात्र मायाच्या आई वडिलांना सोडवायचं होतं म्हणून सर आम्ही तिकडे गेलो होतो। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जानकी रणदिवे तुम्ही कितीही थांबत नाही, अजून सुद्धा खोटं बोलतात आणि गोष्टी रंगून सांगतात। जानकी म्हणते की नाही माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही खरंच मायाच्या आई वडिलांना सोडवायला गेलो होतो, माझ्यावर विश्वास ठेवा। आणि हे बघा आम्ही जे काही आमच्या घराला वाचवण्यासाठी प्लॅन वगैरे करत होतो, सगळं काही डिस्कस करत होतो, तेव्हा ते सगळं काही मास्कमॅन पर्यंत पोहोचत होतं आणि ते सर्व तिकडे कसं पोहोचतं याचंच आम्ही अगदी शोध घेत होतो। आणि तेव्हा मायाचं नाव पुढे आले आणि जो काही घडलेला प्रकार आहे की ऐश्वर्या मायाला आता मात्र कसं मंदिरात भेटायला बोलावलं आणि तेथे नक्की काय घडलं या सगळ्याबद्दल आता जानकी इन्स्पेक्टर साहेबांना सांगते। तेव्हा त्या झटापटीत मात्र ऐश्वर्याला माझ्याकडून गोळी लागली आणि हे सर्व कसे झाले तेच मला नाही कळले। हे सर्व काही जानकी मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांसमोर कबूल करते। तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की जानकी हे सर्व काय बोलते, तर रडतच म्हणते की जानकी हो ऋषिकेश हे सर्व खरं आहे। आणि जानकी खूप रडत म्हणते की माझ्या हातून ऐश्वर्याचा खून झाला, जे तिला गोळी लागली। तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो। आता पुढील भागामध्ये जानकी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की मी तुम्हाला खरं सांगते कारण खरंच मी ऐश्वर्याला मारलं नव्हतं, हवं तर तुम्ही हे सर्व मायाला विचारा। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की माया, तर जानकी म्हणते की हो माया। तेव्हा आता जानकी पोलिसांच्या समोर मायाला फोन करते। माया अजून मास्कमॅनच्या वेशाच्या त्या कपड्यातच असते आणि जानकी म्हणते की माया हे बघ मला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या दिवशी जे काही घडलं आहे ते मी सगळं सांगितलं आणि तुला सुद्धा आता सांगायचं आहे। आता हे ऐकून मायाला तर धक्काच बसतो। जानकी म्हणते की माया तू जास्त वेळ घालू नको, लवकरात लवकर तू इकडे ये। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।